टाइप्स ऑफ लिगँड्स म्हणजे जे आपण आतापर्यंत बघितले होते, जी स्पेसिस सराउंडिंग टू द सेंट्रल मेटल ॲटम, सेंट्रल मेटलच्या सराउंडिंगमध्ये जी स्पेसिस असते तिला आपण जनरली काय म्हणतो, लिगँड म्हणतो. मग आपल्याला या ठिकाणी पहिला पॉईंट मेन्शन करायचा आहे ह्या टॉपिकमधला, तो आहे टाइप्स ऑफ लिगँड्स. म्हणजे लिगँडचे टाइप्स आपल्याला काय करायचे आहेत, एक्सप्लेन करायचे आहेत. मग एक्सप्लेन करण्या अगोदर हे जे काही लिगँड्स आहेत, हे लिगँड्स मेनली 3 प्रकारचे आहेत. आणि हे लिगँड्सचे 3 प्रकारचे आहेत किंवा जे क्लासिफिकेशन आहे लिगँडचं, हे कशावरती डिपेंड असतं, तर त्याच्या डोनर ग्रुपवरती डिपेंड असतो. समजा ज्याच्याकडे एकच डोनर ग्रुप असेल तर त्याला काय म्हटलं जातं, ज्याच्याकडे 2 डोनर ग्रुप असतील त्याला काय म्हटलं जातं, ज्याच्याकडे 2 पेक्षा जास्त डोनर ग्रुप असतील तर मग त्या प्रकारच्या लिगँडला काय म्हटलं जातं. ह्या सगळ्याचा स्टडी आपल्याला ह्या पॉईंटमध्ये करायचा आहे आणि तो पॉईंट आहे आपला टाइप्स ऑफ लिगँड. मग टाइप्स ऑफ लिगँड्समध्ये पहिला आपण पॉईंट बघूया किंवा पहिला टाईप बघूया. तो पहिला टाईप आहे मोनोडेंटेड लिगँड. त्याच्या नावामध्येच बऱ्यापैकी जे काही स्पेसिफिकेशन आहे ते झालेलं असेल बघा. मोनोडेंटेड लिगँड. मोनोडेंटेड लिगँड म्हणजे काय, की जो कंपाऊंड 1 डोनर ग्रुपच त्या ठिकाणी मेन्शन करत असेल अशाला आपण काय म्हणतो, मोनोडेंटेड लिगँड म्हणतो. मोनो म्हणजे काय, एकच, म्हणून त्याच्यावरून आपण त्याला काय करू शकतोय, एक्सप्लेन करू शकतो. मग पहिल्यांदा बघूया मोनोडेंटेड लिगँड म्हणजे नेमकं काय. तर अ मोनोडेंटेड लिगँड इज द वन वेअर द सिंगल डोनर ॲटम. म्हणजे जर मोनोडेंटेड लिगँड्स बघितले तर ते कुठले असतात, तर सिंगल डोनर ॲटम असणारे असतात. विच फॉर्म्स द कोऑर्डिनेट बॉन्ड विथ द सेंट्रल मेटल ॲटम. म्हणजे फक्त एकच डोनर ग्रुप असतो आणि हा एक डोनर ग्रुप काय करतो, तर डायरेक्ट मेटल बरोबर बॉन्ड तयार करतो, कोऑर्डिनेट बॉन्ड. आणि म्हणून अशा प्रकारचे जे लिगँड्स आपल्याकडं असतील त्या लिगँडना काय म्हटलं जातं, मोनोडेंटेड लिगँड म्हटलं जातं. परत एकदा आपण बघूया मोनोडेंटेड लिगँड म्हणजे काय, की ज्याच्याकडं फक्त काय पाहिजे, सिंगल डोनर ॲटम पाहिजे. म्हणजे एकच डोनर ॲटम पाहिजे. आणि जर तो एक डोनर ॲटम असेल लिगँडचा तर तो काय करतो, डायरेक्ट कोऑर्डिनेट बॉन्ड तयार करतो कुणासोबत, सेंट्रल मेटल आयन बरोबर. आणि मग तिथं जो तुमचा लिगँड असतो सिंगल डोनर ॲटम त्यालाच काय म्हटलं जातं, मोनोडेंटेड लिगँड म्हटलं जातं. मग आता ह्याचं एखादं एक्झाम्पल आपण बघूया मोनोडेंटेडचं. फॉर एक्झाम्पल द लिगँड्स लाईक Cl- OH- किंवा Cn-. म्हणजे जे लिगँड्स आहेत, समजा इथे 3 प्रकारचे लिगँड्स आपण बघतोय. समजा पहिला Cl घेतला, समजा दुसरा OH घेतला, समजा तिसरा Cn घेतला. तर याच्यामध्ये काय होतं, अटॅच्ड टू मेटल हॅव इलेक्ट्रॉन पेअर ऑन Cl, ऑक्सिजन अँड नायट्रोजन. म्हणजे हे जे काही टाईप आहे आपला, हा टाईप तुमचा कुठला आहे, तर मोनोडेंटेड लिगँडचा टाईप आहे. आणि मोनोडेंटेड लिगँडच्या टाईपमध्ये जो तुमचा सिंगल डोनर ॲटम आहे, म्हणजे एकच डोनर ग्रुप आहे, तो काय करतो, मेटल बरोबर जॉईन होतो. मग समजा इथं Cl घेतला तर Cl एकच आहे, मग हा Cl काय करतो, डायरेक्ट मेटल बरोबर अटॅच करतो. म्हणून इथं आपण काय म्हणतो, मेटल हॅव इलेक्ट्रॉन पेअर ऑन Cl. आता समजा इथं OH घेतला तर O आणि H हे 2 ग्रुप आहेत किंवा 2 ॲटम्स आहेत, एक O आहे आणि एक H आहे. पण ह्या दोघांमधला फक्त हा ऑक्सिजन आहे. हा ऑक्सिजन काय आहे, तुमचा डोनर ग्रुप आहे. म्हणजे ह्या दोघांमध्ये जर बघितला तर फक्त एकच डोनर ग्रुप आहे आणि तो कोण आहे, ऑक्सिजन. म्हणून इथं आपण ऑक्सिजन घेतला. समजा इथं Cn घेतला सायनाइडमधला, तर हा C एक ॲटम आहे,
एन दुसरा आयटम आहे, पण या दोघांमध्ये जर डोनर ग्रुप बघितला तर तो कोण असतो तुमचा नायट्रोजन. आणि मग त्यानुसार जो कंपाऊंड आपण बघतोय किंवा जे लिगँड्स आपण बघतोय त्या लिगँडला काय म्हटलं जातं तर मोनोडेंटेड लिगँड म्हटलं जातं. म्हणजे फक्त आणि फक्त इथं आपल्याला काय बघायचं आहे तर हा जो Cl आहे ह्या मेटलला फक्त काय होणार आहे एकाच साईडनं अटॅच होणार आहे. वन डोनर ग्रुपचा अर्थ काय तर समजा हा मेटल आहे आणि हा तुमचा Cl आहे, हा काय करतो एकाच साईडनं फक्त काय करतो अटॅच होतो आणि एकाच साईडनं अटॅच होतो म्हणून त्याला थोडक्यात काय म्हटलं जातं सिंगल डोनर ॲटम म्हटलं जातं. म्हणजे वन डोनर ग्रुप त्याला म्हटलं जातं. मग इथं जर Cl सोडला तर इथं दोन ग्रुप आहेत, एक O आहे एक H आहे, पण ह्या दोघांमध्ये फक्त हा ऑक्सिजन कोण आहे तुमचा डोनर इलेक्ट्रॉन असणारा कंपाऊंड आहे किंवा डोनर ॲटम असणारा कंपाऊंड आहे. इथं Cn मध्ये C वेगळा N वेगळा, पण इथं नायट्रोजन आहे, हा नायट्रोजन तुमचा काय आहे तर सिंगल डोनर इलेक्ट्रॉन आहे आणि तो कुणाबरोबर अटॅच होतो तर सेंट्रल मेटल बरोबर अटॅच होतो आणि मग रिस्पेक्टिव्ह तुमचं फॉर्मेशन त्या ठिकाणी भेटतं. समजा हा Cl आहे तर हा Cl डायरेक्ट आहे असा काय होतो मेटलला अटॅच होतो. समजा हा OH आहे तर इकडं तुमचा ऑक्सिजन आहे, हा ऑक्सिजन काय करतो इथं पुढच्या कंपाऊंडला मेटलला अटॅच होतो. समजा इथं Cn घेतला तर हा नायट्रोजन आहे, हा नायट्रोजन काय करतो तुमच्या मेटलला अटॅच होतो. म्हणजे जर दोघांमध्ये बघितलं इथं O आणि H मध्ये तर ह्याच्यावर चार्ज कुठला आला मायनस, म्हणजे त्याच्याकडे काय आहे इलेक्ट्रॉन पेअर आहे आणि म्हणून ह्याला काय म्हटलं जातं डोनर ॲटम म्हटलं जातं. आणि हा फक्त एकाच साईडनं अटॅच होतो आणि म्हणून ह्याला काय म्हटलं जातं सिंगल डोनर ॲटम म्हटलं जातं. आणि ज्याच्याकडं सिंगल डोनर ॲटम असतात अशा सगळ्या लिगँडना काय म्हटलं जातं तर मोनोडेंटेड लिगँड म्हटलं जातं. इथं दुसरं एक्झाम्पल आहे बघा Cnचं. कार्बन आहे नायट्रोजन आहे, ह्याच्याकडे लोन पेअर आहे, ह्याच्याकडे इलेक्ट्रॉन आहे, म्हणजे फक्त नायट्रोजन काय करणार आहे तर तुमचा इलेक्ट्रॉन पेअर पुढच्या मेटल बरोबर अटॅच करणार आहे. आणि मग तसं जर होत असेल एकाच साईडनं तो अटॅच झाला तर तिथं जो कंपाऊंड तुमचा असतो अशा प्रकारचा त्यांना काय म्हटलं जातं मोनोडेंटेड लिगँड म्हटलं जातं. आता हा झाला तुमचा पहिला टाईप्स ऑफ लिगँड्समधला पहिला टाईप कुठला होता बरं तर मोनोडेंटेड लिगँड. मोनोडेंटेड लिगँड म्हणजे सिंपल फक्त लक्षात ठेवा मोनो म्हणजे काय एक, ज्याच्याकडं वन डोनर ग्रुप असेल, वन डोनर ग्रुप असेल अशा सगळ्या कंपाऊंडना लिगँडना काय म्हटलं जातं मोनोडेंटेड कंपाऊंड म्हटलं जातं किंवा लिगँड म्हटलं जातं. आता नेक्स्ट आपल्याला दुसरा टाईप बघायचा आहे आणि तो दुसरा टाईप असतो तुमचा पॉलीडेंटेड लिगँड. म्हणजे पहिला झाला मोनोडेंटेड, आता दुसरा आहे आपला पॉलीडेंटेड लिगँड. कशाला म्हणायचं पॉलीडेंटेड लिगँड तर पॉलीडेंटेड लिगँड म्हणजे काय द पॉलीडेंटेड लिगँड हॅज 2 or more donor atoms linked to the central metal ion. म्हणजे तुमच्याकडं दोन किंवा दोनपेक्षा जास्त जर डोनर ग्रुप असतील, जर तुमच्याकडं दोन किंवा दोनपेक्षा जास्त डोनर ॲटम प्रेझेंट असतील आणि ते जर डायरेक्टली लिंक्ड टू द सेंट्रल मेटल आयन, ते जर तुम्ही डायरेक्ट सेंट्रल मेटल आयनला लिंक करत असाल दोन ॲटम्स किंवा दोनपेक्षा जास्त डोनर ॲटम्स तर तिथं जो टाईप भेटतो लिगँडचा तो टाईप तुमचा कुठला असतो पॉलीडेंटेड लिगँड असतो. म्हणजे पॉलीडेंटेड लिगँड म्हणजे काय आलं का बघा, पॉलीडेंटेड लिगँड म्हणजे काय तर ज्याच्याकडं 2 or more डोनर ॲटम असतील, दोन किंवा दोनपेक्षा जास्त डोनर ॲटम असतील त्या प्रकारचा जो कंपाऊंड आहे त्या कंपाऊंडला काय म्हटलं जातं पॉलीडेंटेड लिगँड म्हटलं जातं. मग त्याचं एखादं एक्झाम्पल आपण बघूया पॉलीडेंटेड लिगँडमधलं. समजा
इथिलीन डायअमाइन किंवा ऑक्झॅलेट आयन जर घेतला, म्हणजे समजा आपल्याला जर कंपाऊंड दिला इथिलीन डायअमाइन, समजा दुसरा कंपाऊंड आहे आपला ऑक्झॅलेट आयन, हे जे काही कंपाऊंड्स आहेत, ईच ऑफ दीज लिगँड्स पजेसेस 2 डोनर ॲटम्स. म्हणजे जर हे दोन कंपाऊंड्स घेतले आपण, इथिलीन डायअमाइन किंवा त्याला शॉर्टमध्ये EN म्हटलं जातं, आणि दुसरा आहे आपला ऑक्झॅलेट आयन, ह्या दोघांच्याकडं प्रत्येकी काय राहतात तर 2 डोनर ॲटम्स राहतात. म्हणजे 2 डोनर ॲटम्स राहतात, आणि म्हणून इथिलीन डायअमाइन असेल किंवा ऑक्झॅलेट आयन असेल, हे कशामध्ये आपण त्याला रिप्रेझेंट करतो तर पॉलीडेंटेड लिगँडमध्ये रिप्रेझेंट करतो. म्हणून हे जे काही कंपाऊंड्स आहेत, दीज कंपाऊंड्स आर पॉलीडेंटेड लिगँड. पण पॉलीडेंटेड जरी असतील तर त्याच्यामध्ये किती डोनर ग्रुप आहेत त्याच्यावरनं त्याचं अजून फर्दर क्लासिफिकेशन केलं जातं. म्हणजे पॉलीडेंटेड तर आहेत 2 किंवा 2पेक्षा जास्त, पण फक्त तुमच्याकडं 2च डोनर ग्रुप असतील, तर मग अशा कंपाऊंडना काय म्हणायचं तर अशा कंपाऊंडना काय म्हटलं जातं बायडेंटेड लिगँड. म्हणजे पॉलीडेंटेड लिगँडमध्येच फर्दर अजून क्लासिफाय जर करत गेलो आपण, तर त्याच्यामध्ये अजून क्लासिफाईड केले तर तुम्हाला वेगवेगळे टाईप्स भेटतात, आणि ते टाईप्स कशावरती डिपेंड असतात तर त्याच्या डोनर ॲटम्सवरती. म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल आपण जर इथं एक्झाम्पल घेतलं इथिलीन डायअमाइन किंवा ऑक्झॅलेट आयन, म्हणजे हे 2 एक्झाम्पल, तर ह्या दोघांमध्ये प्रत्येकी किती ग्रुप आहेत डोनरचे तर 2 डोनर ॲटम्स आहेत. आणि 2 डोनर ॲटम असल्यामुळं इथं जो तुमचा हा कंपाऊंड आहे इथिलीन डायअमाइन आणि ऑक्झॅलेट आयन, ह्या कंपाऊंडना काय म्हटलं जातं बायडेंटेड लिगँड म्हटलं जातं. मग इथिलीन डायअमाइन आहे, ह्याचं जर स्ट्रक्चर आपण बघितलं म्हणजे खरोखर तिथं 2 डोनर ग्रुप आहेत का, मग ते कसं आपण रिप्रेझेंट करू शकतोय बघा. समजा त्याचं स्ट्रक्चर घेतलं इथिलीन डायअमाइन म्हणजे इथिलीन ग्रुप 2 कार्बन, आणि डायअमाइन म्हणजे 2 अमोनिया ग्रुप, म्हणजे NH2 कशाला अटॅच केला आपण CH2 ला. ह्या स्ट्रक्चरला काय म्हटलं जातं इथिलीन डायअमाइन म्हटलं जातं. मग इथिलीन डायअमाइन आहे हा जर आपण बाइंड केला कुणासोबत मेटल बरोबर युजिंग इलेक्ट्रॉन पेअर्स ऑन ईच ऑफ इट्स 2 नायट्रोजन्स, म्हणजे जर आपण हा इथिलीन डायअमाइन मेन्शन जर करत असाल मेटल बरोबर, तर आपण त्याला बाइंड कसं करतोय बघा, तर हिथला नायट्रोजनची इलेक्ट्रॉन पेअर आहे, ह्या नायट्रोजनची इलेक्ट्रॉन पेअर आहे. म्हणजे थोडक्यात त्याच्याकडे 2 नायट्रोजन्स आहेत, आणि दोन्हीच्या दोन्ही नायट्रोजनकडे काय आहेत तर इलेक्ट्रॉन पेअर आहे. म्हणजे थोडक्यात ह्याच्याकडे ह्या जे स्ट्रक्चर आहे ह्या स्ट्रक्चरकडे किती डोनर ग्रुप असणार आहेत सांगा बरं, 2 डोनर ग्रुप असणार आहेत. ज्याच्याकडे इलेक्ट्रॉन पेअर असेल, समजा इथं जर स्ट्रक्चर बघितलं तर ह्या नायट्रोजनकडे 1 डोनर इलेक्ट्रॉन आहे किंवा पेअर आहे, इथं सुद्धा 1 पेअर आहे, आणि म्हणून हे 2 नायट्रोजन काय करतात तर त्याला 2 डोनर ग्रुप म्हटलं जातं. आणि हे 2 डोनर ग्रुप जर असतील तर अशा प्रकारे जो कंपाऊंड तुमच्याकडे असेल त्या कंपाऊंडना आपण काय म्हणतो बायडेंटेड लिगँड म्हणतो. फक्त तो कंपाऊंड आपण कसा जोडलाय मेटल बरोबर हे आपल्याला माहिती पाहिजे. एकाच साईडनं जर जोडला तर त्याला म्हणायचं मोनोडेंटेड, 2 साईडनं जोडला त्याला म्हणायचं बायडेंटेड. 2 साईडनं म्हणजे काय, समजा हा नायट्रोजन आहे, हा इकडून जर जोडला आणि हा इकडून जोडला म्हणजे मेटललाच इकडून पण जोडतो आपण आणि इकडून पण जोडतो, म्हणजे किती साईडनं जोडलं त्याला 2 साईडनं, आणि म्हणून ह्याला काय म्हटलं जातं 2 डोनर ॲटम म्हटलं जातं. आणि ज्याच्याकडे 2 डोनर ॲटम असतील अशा कंपाऊंडना आपण काय म्हणतो तर बायडेंटेड लिगँड म्हणतो. अजून काही एक्झाम्पल्स जर बघितले सिमिलरली ऑक्झॅलेट आयन जर घेतला, मग हा ऑक्झॅलेट आयन आहे बघा हा स्ट्रक्चरमध्ये C2O4, तर ह्या C2O4 मध्ये जे तुमचा कंपाऊंड आहे इलेक्ट्रॉन पेअर्स आहेत हे कशा पद्धतीनं अटॅच केलेत त्या पहिल्यांदा आपल्याला बघणं गरजेचं आहे. म्हणजे सिमिलरली इथं तुम्ही काय करताय बघा, तर तुमच्याकडे जे युटिलाइज केलेत इलेक्ट्रॉन पेअर्स ऑन ईच ऑफ इट्स निगेटिव्ह चार्ज्ड ऑक्सिजन ॲटम डिपेंड्स ऑन लिंकिंग विथ द मेटल.
म्हणजे मेटल्सवरती डिपेंड आहे कुठल्या साईडनं आपण त्याला अटॅच करायचं. पण इथं तुमचा हा ऑक्सिजन घेतला आणि हा ऑक्सिजन घेतला तर ह्याच्याकडे काय आहेत तर इलेक्ट्रॉन पेयर्स आहेत आणि म्हणून 2 ऑक्सिजनकडं इलेक्ट्रॉन पेयर असल्यामुळं हा सुद्धा तुमचा जो काही कंपाऊंड आहे ह्या कंपाऊंडला सुद्धा काय म्हटलं जातं तर बायडेंटेट लिगँड म्हटलं जातं. म्हणजे ऑक्झॅलेटचं स्ट्रक्चर पहिल्यांदा बघा. ऑक्झॅलेट म्हणजे काय तर C2O4 नावाचा कंपाऊंड. मग C2O4 नावाच्या कंपाऊंडकडं हे स्ट्रक्चर आहे त्याचं. ह्या कंपाऊंडकडं किती डोनर ग्रुप आहेत तर हा पहिला आणि हा दुसरा. म्हणजे 2 ऑक्सिजन आहेत. ह्या 2 ऑक्सिजनकडे काय आहेत तर 2 डोनर ग्रुप आहेत. म्हणजे ते डिपेंड्स राहतात मेटल कुठनं अटॅच करणार आहे, ह्या साईडनं अटॅच करणार आहे का ह्या साईडनं अटॅच करणार आहे. म्हणजे त्याच्या लिंकिंगवरती डिपेंड राहतं. मग समजा इकडून जर आपण अटॅक केला तर हा एक डोनर ग्रुप आहे, हा एक डोनर ग्रुप आहे. म्हणजे ह्या ऑक्झॅलेट आयनमध्ये किती डोनर ग्रुप आहेत तुमच्याकडं 2. आणि म्हणून अशा प्रकारचा जो कंपाऊंड असतो त्या कंपाऊंडला आपण काय म्हणतो बायडेंटेट लिगँड म्हणतो. समजा ह्याचं प्रमाण जर वाढत वाढत गेलं तर फॉर एक्झाम्पल आपण अजून एखादं एक्झाम्पल डिस्कस करूया. समजा EDTA नावाचा जर कंपाऊंड घेतला, समजा आपण EDTA नावाचा कंपाऊंड घेतला तर हा EDTA नावाचा कंपाऊंडमध्ये तुमच्याकडे किती डोनर ॲटम्स आहेत ते पहिल्यांदा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. मग पहिल्यांदा स्ट्रक्चर बघूया. समजा स्ट्रक्चर जर बघितलं तर हे जे स्ट्रक्चर आहे हे स्ट्रक्चर कशाचं आहे आपल्या तर EDTA नावाच्या कंपाऊंडचं आहे. मग या EDTA नावाच्या कंपाऊंडच्या स्ट्रक्चरमध्ये पहिल्यांदा डोनर ग्रुप किती आहेत हे पहिल्यांदा माहिती असणं गरजेचं आहे. मग बघा इथं बघा नायट्रोजन आहे, इथं नायट्रोजन आहे. म्हणजे तुमच्याकडे किती नायट्रोजन ॲटम्स आले 2. दुसरं ऑक्सिजन बघा किती आहे तुमच्याकडं 1 2 3 आणि 4. म्हणजे हे 4 ऑक्सिजन आणि हे 2 नायट्रोजन टोटल किती झाले तुमच्याकडं डोनर ग्रुप 6. टोटल 6 डोनर ग्रुप असल्यामुळं अशा प्रकारचा जो कंपाऊंड असेल टोटल किती डोनर ग्रुप आहेत ते पहिल्यांदा बघा. टोटल किती आहेत बघा 2 नायट्रोजन आणि 4 ऑक्सिजन. टोटल किती झाले 6. आणि म्हणून अशा प्रकारचा जो लिगँड आहे त्या लिगँडला काय म्हटलं जातं हेक्साडेंटेट लिगँड म्हटलं जातं. म्हणजे जे तुमचा EDTA नावाचा कंपाऊंड आहे हा जर आपण बाइंड करत असाल मेटल आयन बरोबर तर त्याच्यामध्ये काय राहतं बघा 4 ऑक्सिजन अँड 2 नायट्रोजन ॲटम्स. म्हणजे इलेक्ट्रॉन पेयर्स असतात कोणाकडं 4 ऑक्सिजन ॲटमकडं आणि 2 नायट्रोजन ॲटमकडं. म्हणजे ज्यावेळेस हा कंपाऊंड मेटल बरोबर अटॅच होईल त्यावेळेस तुमच्याकडं जे काही डोनर ग्रुप आहेत हे डोनर ग्रुप किती असणार आहेत तर 2 नायट्रोजन आणि 4 ऑक्सिजन. आणि जर 4 आणि 2 मिक्स केले तर टोटल तुमच्याकडे किती डोनर ग्रुप झाले 6. आणि म्हणून अशा प्रकारचा जो कंपाऊंड असतो जो लिगँड असतो त्या लिगँडला काय म्हटलं जातं तर त्या ठिकाणी हेक्साडेंटेड लिगँड म्हटलं जातं. म्हणजे अशा प्रकारे आपण हे 2 पॉईंट बघतोय. एक होता बायडेंटेट आणि दुसरा होता हेक्साडेंटेट लिगँड. जनरल फक्त एवढं लक्षात ठेवायचं की ज्याच्याकडं डोनर ग्रुप असतील ते लिगँड फक्त काउंट करा. मग समजा एकच असेल डोनर ग्रुप त्याला आपण काय म्हणणार मोनोडेंटेट. समजा ज्याच्याकडं 2 ग्रुप असतील डोनर ग्रुप त्यांना आपण काय म्हणणार बायडेंटेट. समजा तुमच्याकडे 6 ग्रुप असतील तर त्यांना आपण काय म्हणणार हेक्साडेंटेट लिगँड म्हणणार. म्हणजे अशा प्रकारे आपण हे जे काही टाईप्स ऑफ लिगँड्स आहेत त्याच्यातले 2 टाईप्स जे आहेत हे 2 टाईप्स आपण ह्या आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. पहिला टाईप कुठला होता तुमचा मोनोडेंटेट लिगँड आणि दुसरा कुठला होता पॉलीडेंटेट लिगँड. पॉलीडेंटेटमध्ये अजून क्लासिफाय केलं तर काय काय भेटलं आपल्याला. पहिला भेटला तो कुठला होता तुमचा बायडेंटेट लिगँड आणि दुसरा कुठला भेटला हेक्साडेंटेट लिगँड.